नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज हा खोडवं पिकाचा प्लॉट आहे. यामध्ये लावण ऊसाची गेली. ऊसाची लावण गेल्यानंतर खोडवाही पीक गेलं. खोडवा पीक गेल्यानंतर यामध्ये आम्ही कोणत्याही पद्धतीचं आता औत वगैरे किंवा पलटी किंवा रोटावेटर असं कुठलेही ट्रॅक्टरचं आपण चालवलेलं नाही आहे. तर हा असाच प्लॉट आपण ठेवलेला आहे. आता ह्यावर काय केलेलं आहे की आपण ग्लायपोसेट नावाच्या तणनाशकाची यावर फवारणी केलेली आहे. आपण त्या ग्लायपोसेट नसेल तर मिरा 71चं पण फवारणी केलं तरी चालतं, काही अडचण येत नाही. आहे याच सऱ्या आहेत, आहे हेच निडव्या आता उगवून आला आणि ह्या निडव्याच्या ह्याच्यावर आपण ग्लायपोसेटची तणनाशकाची फवारणी केलेली आहे. हाच प्लॉट आता यावर आम्ही काय करणार की थोडंसं सरी वाटलं तर बैल नांगर किंवा थोडंसं रोटावेटरच्या साहाय्याने सरी उजळून फक्त घेणार. आणि आता जूनच्या दरम्यान आम्ही ह्या साईडला तंबाखूचं पिकाचं आमची तयारी चालू असते. तर आता आपण काय करतो आहे की ह्या तणनाशक मारल्यानंतर हे विरघळायला चालू होईल. म्हणजे सेंद्रिय कर्बाच्या दृष्टिकोनाकडनं त्याची वाटचाल चालू राहील ह्या ऊसाच्या ह्या बुडक्यांची सगळ्या. तर आता ह्यावरच आपण ह्याच बोदावर आपण तंबाखूचं लावण करणार. ऑगस्टला 15 ऑगस्टपासून 20 ऑगस्टपर्यंत ह्या भागात तंबाखू लावला जातो आहे. तर हाही याच्या सरीवरच आपण तंबाखू घेणार. तंबाखू घेतल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरला ह्यामध्ये दुसरं पीक म्हणून आपण ह्यामध्ये ऊसाची लावण करतो. तर हे ऊस आम्ही ह्या सरीमध्ये घेणार फक्त. मग त्यामध्ये आम्ही त्या वेळच्या परिस्थितीचा रोप लावून करीन अथवा कांडी लावण करता येईल आम्हाला. आणि त्यानंतर मग 3 महिन्यानंतर भरणी होईल. तोपर्यंत जानेवारी फेब्रुवारीमध्ये आमचा तंबाखू निघेल. तंबाखू निघाल्यानंतर ह्याच ऊसाच्या ह्याच्यामध्ये भरणी फक्त एक टिलिंग त्यामध्ये होईल आपलं रोटावेटरचं भरणीसाठी, ऊस भरणीसाठी एकच त्याच्यामध्ये आऊट होईल रोटावेटरचा, छोट्या रोटावेटरचा. अशा पद्धतीनं हा ऊसाचा प्लॉट आम्ही असाच ठेवून ह्यावरच आम्ही आता पीक घेणार आहोत. म्हणजे यामध्ये आपल्याला कुठल्या पद्धतीचं परत रोटावेटर नाही मारला, त्यानंतर आपण ट्रॅक्टर नाही मारत, परत रोटावेटर मारतो आपण, परंतु तोही नाही मारला जाणार आणि परत सऱ्या सोडल्या जातात. तर आता तसं काही नाही होता. ह्याच बोदावर ह्या सरीवरच यासाठी पद्धतीनं आपण आपलं पीक तंबाखूचं आणि ऊसाचं होऊन जाईल छानपैकी. आता याच्यावर तणनाशकाची फवारणी केल्यामुळे ही विरघळायला चालू झालेलं आहे. म्हणजे सेंद्रिय कर्बाच्या दृष्टिकोनातून ह्या ऊसाच्या बुडक्यांची सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मदत ह्या जमिनीला खूप मोठ्या प्रमाणात होईल ह्या सगळ्या बुडक्यांची. धन्यवाद मित्रांनो.